कळस दिवस आहेत नामदेवराव मिसाळ सगळी घरं नावं राहून जातील. तो दोष यादी करून देणाऱ्याचा समजावा. सीओ अनिल शिंदे, मॅनेजर श्रीयुत विवेक धुमाळ, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाघ, त्याचप्रमाणे प्राध्यापक जी व्ही पाचकरजी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आपले सर्व विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी बंधू आणि भगिनी, आपल्या या छत्रपती युवा प्रतिष्ठानचं हे कृषी प्रदर्शन आता सुरू करतो आहोत. ते कळस नावानंच प्रसिद्ध आहे आणि हे 9वं वर्ष त्याचं संपन्न होत आहे. कळसच्या आमच्या युवकांनी एक वेगळा विचार केला आणि कळसला प्रथम कृषी प्रदर्शन भरवलं. त्यावेळेस ती अभिनव कल्पना होती की एखाद्या गावामध्ये, खेडेगावामध्ये कृषी प्रदर्शन ही त्यावेळेची एक अभिनव कल्पना आहे, वेगळी कल्पना आहे. परंतु त्यांनी ती, अरे बाबा शिट्टी नको त्यांनी ती राबवली. खरं म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट होती, पण सुरुवात त्यांनी केली आणि त्याचं परत 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 करत असताना एक गोष्ट घडली की किती वर्ष कळसला केलं ते? 4 वर्ष. 5 वर्ष कुठं केलं? अकोल्याला केलं. कळसची जागा संपली, तिथं आता भरपूर काही आल्यामुळे जागा नाही म्हणून अकोल्याला गेले. अकोल्याला परत 5वं, 6वं, 7वं, 8वं असं करत असताना जागा हा सगळ्यात मोठा विषय या आपल्या युवक मंडळी पुढच्या कळसचे जे हे प्रदर्शन करतात यांच्यावरचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठं करायचं, जागा काय, जागा शोधणं हे महत्वाचं असतं. सोयीची असली पाहिजे, लोकांना मदतीची असली पाहिजे, म्हणजे येणं जाण्याला सोयीची असली पाहिजे. हे सगळं मला ती अडचण मागील वर्षीच लक्षात आली होती. मागील वर्षीच ती लक्षात आल्यानंतर मी एकदा सागर भेटला आणि मला लक्ष होतं का याला जानेवारीत प्रदर्शन असतं. म्हणलं सागर काय रे तू कुठे? नाही म्हणजे जागेचं आहे, चाललंय तर कुठे जा त्याकडे माझे काय आहे जागा असं म्हटलं. तुला होत असेल तर मी कृषी महाविद्यालय आपण करतो आहोत, त्या जागा जी आता आहे त्या जागेत तुला करता येत असेल तर आनंद आहे आम्हाला, आमचं सहकार्य राहील, तू कर. कारण तुमची धडपड जी आहे मुलांची तिच्या पाठीशी राहिलं पाहिजे या हेतून. आणि शेवटी असं आहे की संगमेर आपल्याला काही वेगळं मानत नाही. कोणी किती पाचरी ठोकायचा प्रयत्न केला समजलं का? नाही तर टाळा तिकडं वाजवा इकडं वाजवा असं नाही करू. काय आपल्याला तिकडं टाळा वाजता इकडं वाजवते असं नाही. असं किती पाचरी ठोकायचा प्रयत्न केला